सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी घोटाळा काही महिन्यांपूर्वी, खरं तर गेल्या वर्षी म्हटलं तर हरकत नाही, गेल्या वर्षी शोधून काढला होता आणि त्याबद्दल त्यांनी त्यांची तक्रारसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवल्या होत्या। त्यापैकी लोकायुक्तांकडे जी सुनावणी काल झाली त्या सुनावणी दरम्यान एक धक्कादायक माहिती पुढे आली। ती म्हणजे या कृषी घोटाळ्यावर अत्यंत महत्त्वाचा असलेला एक अहवाल हा गायब आहे। त्या अहवालाची फाईल जी आहे ती गायब झालेली आहे। या संपूर्ण मुद्द्यावर बोलण्यासाठी अंजली दमानिया स्वतः आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। अंजली ताई, या फाईलचं महत्त्व काय आहे आणि ही गायब झाली कशी? खरं कसं आहे की ते कृषी घोटाळा झाला कसा, त्याच्या टेंडरिंगमध्ये किती वाईट पद्धतीने भ्रष्टाचार झाला, या सगळ्या गोष्टी तेव्हाच्या कृषी सचिव ज्या व्ही राधा नावाच्या होत्या, त्यांनी एक फाईल बनवली आणि ती फाईल त्यांनी मंत्र्यांकडे पाठवली आणि ती फाईल मंत्र्यांनी गायब केली। आता हे मी शब्द जेव्हा वापरते तेव्हा अतिशय विचारपूर्वक वापरते आहे, कारण मंत्र्यांनी फाईल गायब करणं हा अतिशय गंभीर मुद्दा आहे। आणि ज्या दिवशी आता कन्फर्म झालेलं आहे, कारण जेव्हा माझे जे सहकारी आहेत ते मंत्रालयात गेले तेव्हा मंत्रालयातनं ही फाईल तिथे नाही आहे असं उत्तर आम्हाला दिलं गेलं। आधी नुसतं वर्बली सांगण्यात आलं। मग मी त्यांच्याशी बोलले, त्या डेप्युटी सेक्रेटरी प्रतिभा पाटील म्हणून आहेत, त्यांच्याशी मी जेव्हा बोलले ते म्हणाले, कसं आहे ताई, आम्हाला इथे जावक क्रमांक दिसतोय, मंत्र्यांकडे फाईल गेली ते दिसतंय, पण त्यांचा राजीनामा झाल्यानंतर तिथे परत ती फाईल मंत्रालयाकडे आलेली नाही। आणि हे मी त्यांना म्हटलं, तुम्ही मला लिहून द्याल का? त्यांनी नाही म्हटलं। म्हणून मी लोकायुक्ताच्या काल हिअरिंगमध्ये हे सगळं मांडलं की ही फाईल तिथे नाही आहे। आणि जर आपल्याला आठवत असेल प्रणाली, की 14 ऑगस्टला ही बातमी आली होती की 14 ऑगस्ट 2024ला की व्ही राधा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। तर ही तडकाफडकी बदली ह्याच मंत्र्यांनी ही फाईल गायब करण्यासाठी केली। म्हणजे त्यांचा रिपोर्ट इतका गंभीर होता की मंत्र्यांना वाटलं आपण ही फाईल गायब करणं गरजेचं आहे। त्यांनी फाईल गायब केली आणि यांची बदली करून टाकली। म्हणजे तो पूर्ण त्यांनी जो सुगावा होता तो लागू दिला नाही कोणाला आणि भ्रष्टाचार तिथल्या तिथे संपला असं त्यांना वाटलं असेल कदाचित। या संपूर्ण प्रकरणामध्ये ही फाईल किंवा हा पुरावा किती महत्त्वाचा आहे? सर्वात महत्त्वाचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा आहे। आणि त्यांनी त्याची स्टार्ट टू एंड सगळी माहिती त्याच्यात होती। आणि मला तर परत परत तेच म्हणावंसं वाटतं की एका मंत्र्यांनी फाईल गायब करणं हे गंभीर आहे। धनंजय मुंडेंनी व्ही राधांची फाईल गायब केली आणि त्यांच्याकडे देण्याचा जावक क्रमांक आहे, मी तर तुम्हाला सांगेन, तुम्ही जाऊन शोधा, तिथे जावक क्रमांक दिसेल, पण तिथे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ती फाईल परत आली नाही हे देखील दिसेल। आणि याच्यावरनं ही गायब झाली याच्यात काहीच शंका नाही। आणि मग जर ती फाईल तितकी गंभीर नसती तर व्ही राधा यांची तडकाफडकी बदली झाली नसती। आज मला तर सगळ्यांना हेच सांगावं असं वाटतंय की जी ताकद व्ही राधानी दाखवली ना, ती प्रत्येक ब्युरोक्रॅटनी दाखवली तर महाराष्ट्र बदलेल। पण आत्ताच्या घटकेला पॉलिटिकल प्रेशर खाली बकल होणारे आपण सगळे अधिकारी बघतो। ताकद दाखवून नाकावर टिचून ती फाईल मंत्र्यांकडे पाठवलं, याबद्दल व्ही राधांना सलाम माझा। आणखी एक मुद्दा की ही फाईल असेल का? म्हणजे आता खरं तर सरकार, त्यानंतर सरकार बदललं, आता 2 कृषी मंत्री झाले दरम्यानच्या काळात, आता दुसरे कृषी मंत्री सुद्धा आलेले आहेत, तर ती फाईल असू शकते का, की तुम्हाला वाटते ती आता नसेलच? आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की साधारणपणे जेव्हा असे अहवाल तयार होतात तेव्हा त्याची एखादी कॉपी असणं स्वाभाविक आहे। काल हाच प्रश्न लोकायुक्तांनी डेप्युटी सेक्रेटरी प्रतिभा पाटील यांना विचारला। लोकायुक्तांनी त्यांना विचारलं की असं कसं आहे की तुमच्याकडे त्याची दुसरी कॉपी नाही का? त्याच्यावर त्या म्हणाले, आमच्याकडे कॉपी नाही आहे। ते म्हणे, असं कसं असू शकेल की तुमच्याकडे त्याची दुसरी कॉपी ठेवलेली नाही आहे? ती म्हणाली, फॅक्ट आहे सर, आमच्याकडे त्याची कॉपी नाही आहे, त्यामुळे आत्ताच्या घटकेला त्याची दुसरी कॉपी नाही आहे। तर मी लोकायुक्तांना 2 ऑप्शन दिले। मी म्हटलं, एक तर तुम्ही धनंजय मुंडेंना त्याच्यावर डायरेक्शन्स द्या की ती फाईल त्यांनी हजर करावी, नसेल तर व्ही राधा यांना ऑन ॲफिडेव्हिट हे सगळं सबमिट करायला, रिसबमिट करायला लोकायुक्तांनी डायरेक्शन्स द्यावे। तर त्यांचं असं म्हणणं होतं की आत्ताच्या घटकेला त्यांनी कालच्या काल धनंजय मुंडेंना तसे डायरेक्शन्स दिल्या की त्यांनी ती फाईल परत द्यावी। आणि ते म्हणाले, जर ही मिळाली नाही
तर मग विराधांकडनं आपण ऑन ॲफिडेव्हिट ते परत सगळं घेऊ. ऑन ॲफिडेव्हिट परत घेणं याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा येतील का? कारण त्या काळामध्ये त्यांनी ती संपूर्ण चौकशी केली, त्यातला मिनिट टू मिनिट त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेला होता. तुम्ही जसं म्हणताय की या संपूर्ण घोटाळ्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा जो आहे, तो पुरावा, तो अहवाल किंवा ती फाईल होती. अशा वेळेला ऑन ॲफिडेव्हिट ज्या वेळेला घेतलं जाईल त्यावेळेची प्रक्रिया साधारणपणे कशी असू शकते, कशा पद्धतीनं ते येईल? मला असं वाटतं की त्यांना त्यातले बुलेट पॉईंट्स तरी माहिती असतील आणि जी इम्पॉर्टंट माहिती जी त्यांच्याकडे आहे ती जरी त्यांनी मांडली तरी सुद्धा हे सगळं सिद्ध होईल. कारण आता जसं तू म्हणालीस तसंच सगळे पॉईंट टू पॉईंट त्यांना लक्षात नसेल, पण बुलेट पॉईंट्स जरी त्यांनी मांडले तरी सुद्धा हे सिद्ध होईल की याच्यात भ्रष्टाचार हा झालेला आहे. परंतु जसं मी म्हणाले की आता धनंजय मुंडे हे आता काही मंत्रिपदावर नाही आहेत. दरम्यानच्या काळामध्ये 2 नवीन मंत्री, कृषी मंत्री राज्याला मिळालेले आहे. त्यांची फाईल जर ती त्यांच्या विभागात असेल तर मिळेल, समजा जर त्यांच्या ती विभागात नसेल तर ती मिळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये हे प्रकरण पुढे कसं जाईल? आणि नुसतं लोकायुक्तांकडे नाही, समजा जर तुम्हाला पुढेही हे प्रकरण, तुम्ही मागच्या वेळेला जसं म्हणाला होतात की मला गरज पडली तर मी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा जर कोणी याचिका करत असेल तर त्यामध्ये इंटरव्हीन करेल, तर त्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा पुरावा आहे. मला आत्ताच असं वाटतंय की ह्याच्यात 2-3 गोष्टी होण्यासारख्या आहेत. एक तर आपण जेवढे आयुक्त आत्तापर्यंत झालेत, कृषी आयुक्त, त्यांच्याकडनं रिपोर्ट्स घ्यावे. म्हणजे प्रवीण गेडाम होते, रवींद्र बिनवडे होते जे कमिशनर होते, आणि व्ही राधा यांच्याकडनं ऑन ॲफिडेव्हिट ह्या कृषी घोटाळ्याबद्दलची माहिती किंवा त्यांच्या ॲक्च्युअल भावना ज्या त्यांनी पदोपदी मांडल्या आहेत. कारण माझ्याकडे प्रवीण गेडम आणि रवींद्र बिनवडे यांचे सरळ म्हणजे याच्यात फक्त DBT लागू करावी असे जे त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत, आणि असं करू नये, यांनी पैशाचा अपव्यय होईल, या सगळ्या गोष्टी, आणि अजून त्यांच्याकडनं जी माहिती आहे ती सगळी क्लिअर कट ऑन रेकॉर्ड घेतली तर हा कृषी घोटाळा झाला आहे हे सिद्ध होईल. पण त्याच्याहून गंभीर प्रणाली, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की एका मंत्र्यांनी फाईल गायब केली हे तितकंच खरं आहे, आणि याच्यावर धनंजय मुंडेंवर कारवाई करून घेईपर्यंत मी हा मुद्दा लढणार आहे. आता ऑलरेडी त्यांचा राजीनामा झालेला आहे, आता ते सध्या मंत्रिपदावर नाही आहे. दुसरीकडे उच्च न्यायालयामध्ये जी एक याचिका कृषी घोटाळ्याच्या संदर्भात टाकलेली होती त्याच्यामध्ये कुठलाही घोळ झाला नाही असं कोर्टाला वाटलं, म्हणून कोर्टाने त्या प्रकरणामध्ये त्यांची एक प्रकारची आपण म्हणू की निर्दोष मुक्तता केलेली आहे, किंवा तसा काही घोटाळा झाला नाही असं. नाही, त्याच्यात तसं झालं नाहीये. आणि काल हाच मुद्दा लोकायुक्तांकडे पण आला. लोकायुक्तांनी मला सांगितलं की जर हायकोर्टाने ही याचिका फेटाळली असेल तर आता पुन्हा याच्यात कुठला मुद्दा आहे. मी म्हटलं माझे मुद्दे हे त्यातले याचिकेतले नाहीच आहेत. त्याच्यात टेंडरिंगमध्ये जर त्यांना 12 मार्चचा जो GR होता तो योग्य वाटला असेल, पण मी जे ऑनलाईन विकत घेतले, ज्याचे माझ्याकडे इनवॉइस आहेत, जर मला 92 रुपयाला बॉटल घरपोच येते आणि ती सुद्धा एक बॉटल, तर माझं सरकार 220 रुपयाला 19.5 लाख बॉटल जर घेत असेल, याच्यात आपण भ्रष्टाचार झाला नाही असं म्हणू शकतो का? आणि एक नाही, मेटाल्डिहाइड, मग मी त्यांना काल तिन्ही गोष्टींच्या कालच्या प्राइसिंग ऑनलाईनच्या दाखवल्या. मी म्हटलं आज ही बॉटल नॅनो युरियाची 150 रुपयाला मिळते, नॅनो DAPची इतकेला मिळते, मग सरकारने 19.5 लाख बॉटल घेतल्याच कशा? आणि दिस इज क्लिअर करप्शन, अँड आय वॉन्ट यू टू इन्व्हेस्टिगेट दिस अँगल. आय एम नॉट गोईंग ऑन व्हॉट हॅपन्ड इन द हायकोर्ट, आय एम गोईंग ऑन व्हॉट हॅपन्ड इन फ्रंट ऑफ माय आईज. मला ज्या माझ्या डोळ्या देखत आज आहे हे मी आत्ताचे ऑनलाईन प्राइसिंग काढलेत. या सगळ्या अधिकाऱ्यांनी ते आत्ता ऑनलाईन चेक करावे, ते आत्ताचे प्राइसिंग आहे. आणि हे जर योग्य असेल तर दिस हॅज टू बी केप्ट ऑन इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस. मी त्यांना सुप्रीम कोर्टाचं उदाहरण दिलं की सुप्रीम कोर्टात सरळ म्हटलं होतं की भ्रष्टाचार हा एक हायड्रा हेडेड मॉन्स्टर आहे आणि याला थांबवण्यासाठी आपण लढलं पाहिजे आणि हे करप्शन थांबवलं पाहिजे. आत्ताच्या घटकेला या ब्युरोक्रॅट्समध्ये पण ताकद नाही आहे या सगळ्या पॉलिटिशियन्सच्या विरोधात जायची. मला लढावं असं वाटतं, मी लढते, म्हणून लोकायुक्तांनी हे सगळं ॲक्सेप्ट केलं आणि त्याबद्दल त्यांचे आभार, आणि ही पिटिशन चालू ठेवली त्याबद्दलही त्यांचे आभार. काल शक्यता होती की ही पिटिशन गुंडाळली जाईल?
मला सुरुवातीला जेव्हा लोकायुक्त म्हणाले की तुम्ही ज्या 5 गोष्टींवर ही कंप्लेंट केली आहे, पहिली गोष्ट की ऑफिस ऑफ प्रॉफिट ते माझ्या अखत्यारीत येत नाही. आता खरं तर ते अँटी करप्शन ब्युरोला डायरेक्शन देण्याचं त्यांच्या अखत्यारीत होतं. दुसरी गोष्ट ते म्हणाले इरिगेशन आहे, कृषी घोटाळा जो होता ऑलरेडी तिथे पेंडिंग आहे, म्हणजे ज्या PILs होत्या त्या कोर्टाने डिसमिस केल्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं डोमेस्टिक व्हायलन्स जे माझ्याकडे येत नाही, करुणा मुंडेबरोबरचं त्यांचं जे फॅमिली इश्यूज आहेत ते माझ्या अखत्यारीत येत नाही. कराडला तर ऑलरेडी शिक्षा झालेली आहे. मग आता उरलं काय, इथून सुरुवात झाली. आणि मग मी माझे सगळे मुद्दे मांडत गेली अँड ही वॉज कम्प्लिटली कन्व्हिन्स्ड की त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार आहे. त्यानंतर मी जेव्हा राधांचा मुद्दा मांडला तेव्हा ते अतिशय शॉकिंग झालं. आणि तेव्हा म्हणजे जेव्हा डेप्युटी सेक्रेटरीने कन्फर्म केलं की हो ही फाईल गायब झाली आहे, तर खरं आज ती फाईल जर जागेवर असती तर त्या दोन्ही पिटिशन्स हायकोर्टातल्या उडाल्या नसत्या. आणि त्याच्यात सुद्धा टेंडरिंग प्रोसेस फ्लॉड होता, करप्शन झालेलं आहे, हे सगळं कोर्टाला सिद्ध करता आलं, जे काल मी त्यांच्या पुढे आणलं. आता त्यांच्या वकिलाला, शार्दुल सिंग नावाचे त्यांचे वकील धनंजय मुंडेंचे होते, त्यांनी अशी मांडणी केली की आताच्या घटनेला मला त्याची माहिती नाही आहे. मी कन्फर्म केलं की आमच्या इथे डिपार्टमेंटमध्ये ही फाईल नाही. MSPCLनी मला उत्तर दिलेलं आहे, पण MAIDCL आलेलं नाही आहे, ACBकडनं आलेलं नाही आहे. त्या सगळ्यांना डायरेक्शन्स दिल्या आहेत की ताबडतोब त्यांना रिप्लाय पाठवायचा आहे. तर तो आल्यानंतर मला रिजॉइंडर फाईल करायचं आहे. आणि या फाईलच्या संदर्भात काय त्यांनी शार्दुल सिंग म्हणजे धनंजय मुंडेंच्या इन्स्ट्रक्शन्स दिली, त्याच्या क्लायंटकडनं ही फाईल कुठे त्याची माहिती घेऊन ती मला रिप्लायमध्ये फाईल करायची. नक्की, म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये विशेषतः कृषी घोटाळ्याच्या जी आयुक्तांकडे जी सुनावणी होते त्याच्यामध्ये ती फाईल नेमकी गेली कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न कालच्या दिवशी उपस्थित झालेला आहे. आणि 13 ऑक्टोबर म्हणजे पुढच्या तारखेपर्यंत या प्रश्नाचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे. जर ते उत्तर मिळालं नाही तर ह्या प्रकरणाचं नेमकं काय होणार, या प्रकरणावर प्रश्नचिन्ह असा किंवा मोठा पुरावा या निमित्तानं पुढे येतो हे बघणं उत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.